मुंबई शहरामध्ये हे अधिवेशन चाललेले आहेत आणि योगायोगाने मुंबई शहरामध्ये आजही देखील भारतीय संघाला एक बळकट मिळावी या दृष्टिकोनातून सेमीफायनलमध्ये पण ते फेरीमध्ये जाण्याची एक संधी या निमित्ताने मिळाली आणि सभापतीमध्ये मिळालेली आहे आणि म्हणून त्याचं कौतुकच केलं पाहिजे. सभापतीमध्ये या अगोदर देखील ज्यावेळी सुदैवाने नगर विकास मंत्री आणि क्रीडा मंत्री दोन्ही इकडे सभापतीमध्ये या अगोदर सभापती महोदय आदरणीय पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय मला आठवते मी देखील माझा देखील क्लब आहेत आपल्या सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातं. सभापती महोदय बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते. सभापती महोदय काय होते सभापती महोदय बुक माय शो मध्ये काही लोक पास बुकिंग करून टाकतात. काही विशेष समूह आहे जे ग्रुप ऑफ कंपनीज आहे ते आपल्या स्टाफला प्रश्न सभागृहात गंभीर आहे. सगळ्यांनी ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या सार्वभौम आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात काय हरकत नाही म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही पण सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे. सभापती होते आता अधिवेशन चालू आहे एक इकडचे सनद असलेले अधिकारी असेल सभापती होते आपण असाल किंवा अन्य असाल हा प्रोटोकॉल आहे सभापती महोदय थोडक्यात आणि संवेदनशील म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे सभापती महोदय पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील IAS असतील कलेक्टर असतील यांना यांची सोय व्यवस्थित होते पण लोकप्रतिनिधीची होत नाही. सभापती महोदय आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे सभापती महोदय. नाहीतर अन्यवेळी काय होतो का एवढी मॅचेस होतात आणि आम्ही फक्त टीव्हीवर बघतोय आणि जे नाही आहे ती लोक तिकडे बॉक्समध्ये बसलेले दिसत आहेत. आम्हाला आनंद झाला असता तुमचे आता बंधू अध्यक्षासाठी राहिले असता आम्हाला मस्का लावता आला. सभापतीमध्ये योगायोगाने BCCIचे उपाध्यक्ष देखील या सभागृहामध्ये मंत्री आहेत. सभापतीमध्ये उपाध्यक्ष BCCIचे उपाध्यक्ष आणि खजिनदार असताना साहेब सभापती महोदय आशिषजी ते मंत्री महोदय पण आहेत ते माझी आहेत. माझ्या मागे आता सेक्रेटरीज बसलेले आहेत त्यांनी 1-2 लोकांची सोय केलेली आहे पण त्यांना मस्का लावल्यानंतर सोय करावी लागते तो प्रॉब्लेम आहे मग त्यांनी ती केलेली आहे त्याच्याबद्दल कौतुक आहे. सभापती महोदय म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय हे लोकप्रतिनिधी तर काहीतरी मान राहिलं पाहिजे ना. महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे ना. ज्यांना बघायला जायचं त्या सर्वांना संधी दिली पाहिजे सभापती महोदय आणि म्हणून सभापती महोदय शासनाने किमान याची दखल घ्यावी. सभापती महोदय ऐका ना मी तुमच्या बाजूने बोलतोय साहेब तुमच्या बाजूने बोलतोय समाधान झालं नाही तर बोलण्याला संधी दिली जाईल. साहेब मी सचिन भाऊंच्या बाजूने बोलतोय. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला हा अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही जरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नसलो तरी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो. मुद्दा असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी मॅच असते त्यावेळी आवर्जून आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण देतो जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रण देतो. एवढंच नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी पूर्वी केलेली आहे पण ते रिटायर्ड झालेत त्यांच्याकडे जे लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो. हीच भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशनची असली पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु काय होतं की आमचा क्लब नसल्यामुळे आम्हाला तिथे इंटरफेअर करता येत नाही. ऐका ना माझ्याबद्दल बोलतोय हो आता साहेब इथं सगळे जे बसलेले आहेत हे सगळे क्लब म्हणजे क्लबवाले मी चांगल्या अर्थानं बोलतोय क्रिकेटचे क्लब असलेले आहेत तर तुम्ही अधिकारवाणीनं सांगा की हे पासेस द्यायची जबाबदारी मला जर यांनी पुढाकार घेऊन क्लब दिला तर मी घेऊ शकतो पण हे मला तिथं आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे घेत पण नाहीत. पण सचिन भाऊनी जी वस्तुस्थिती सांगितली खरोखरच आहे. आज वानखेडेवर मॅच होते विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अनेक ठिकाणी आम्ही देखील ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मॅच घेतो त्यावेळी अशा पद्धतीनं ताणाताणी करत नाही. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींना देखील प्राधान्य दिलं पाहिजे. क्लब असणं नसणं हा भाऊ नंतरचा प्रश्न आहे परंतु अधिवेशन चालू आहे. बरं तुम्हाला पास देता येत नसेल कोण पास पण मागत नाहीत माझ्या माहितीप्रमाणे पास देखील मागत नाहीत. तुम्ही असा एक कोटा जनरेट केला पाहिजे की ज्यावेळी अधिवेशन चालू असेल त्यावेळी सभागृहाचं कामकाज जर संपलेलं असेल तर तिकीटं सुद्धा तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे की नाही. मला अशा पद्धतीची काहीतरी भूमिका ही आपण घेतली पाहिजे. मला असं वाटतं की सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न म्हणण्यापेक्षा व्यथा मांडली आणि आपण महाराष्ट्र सरकार म्हणून उत्तर दिलेलं आहे. अतिशय किविलवाणी भावना त्यांनी मांडलेल्या आहे.
आणि आपण अतिशय असं म्हणजे मनात असून देखील करण्याची इच्छा असून देखील जे काही हात झटकण्याचे प्रकार सुरू आहे, तर त्यासाठी एकूणच दोन्ही सदनाचं अधिवेशन चालू असताना आणि क्रीडा मंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत, तर हे शासन म्हणून सगळ्या आमदारांची व्यवस्था पाहणं आणि पासेस देणं अशी या सदस्यांची मागणी आहे. आम्ही खेळलो. अनिल परब साहेब बोलतील. सदस्य सचिन अहिर यांनी सदस्यांच्या मनातल्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. सभापती म्हणून आपण ऐकले आहे, त्याला पाठिंबा देखील दिलेला आहे. माननीय मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांची भावना व्यक्त केली की दिलं पाहिजे. आम्ही काय फुकट मागत नाही. आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या. आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या, पण काहीतरी द्या. आणि जर आम्हाला जर पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका. पैसे घ्या, सरकारने देखील त्यांच्याकडनं पैसे घ्या. नागपूरच्या व्हीसीएस स्टेडियमवर जेव्हा जेव्हा मॅच होते तेव्हा प्रत्येक लोकप्रतिनिधीला 2-2 पासेस दिल्या जातात. मुंबईचं बोला, मुंबईचं. महत्वाचा विषय असा आहे की आमच्याकडनं पैसे घ्या, आमची काही हरकत फुकट नाहीच आहे म्हणतात. आम्हाला फुकट नकोच आहे. पण महाराष्ट्र सरकारने देखील सिक्युरिटीचे किती पैसे आतापर्यंत सोडलेले आहेत याचा आमच्याकडे पूर्ण तपशील आहे. महाराष्ट्र सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशन BCCA वरती किती मेहरबान असते याचा देखील आमच्याकडे तपशील आहे. आम्ही त्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. आम्हाला फुकट पण नको, पण काहीतरी अशी व्यवस्था करा की जर एखाद्या सदस्याला आज सभागृहाचं कामकाज संपल्याच्या नंतर बघायची इच्छा झाली तर त्याला मिळालं पाहिजे. तर तुम्ही घरचे जातील, मुलं जातील. अहो असं वाटतं जेव्हा गावचा एखादा आमदार मुंबईत येतो आणि त्याच्या मुलांना जर असं वाटलं की मला मॅच बघायला पाहिजे, आपला बाप आमदार आहे याचा काहीतरी अभिमान असू दे, त्याला काहीतरी त्याला अभिमान असू दे. क्रीडा मंत्र्याचं कोण ऐकत नसेल. आज क्रीडा मंत्र्यांना एंट्री आहे का विचारा बॉक्स मध्ये. सभापती महोदय, खरंच सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, मी पण जरी क्रीडा विभाग जरी माझ्याकडे नसला, आज माझ्याकडे विधानसभेमधला तो चार्ज आहे, पण त्या मताशी ऐका ना, त्या मताशी मी पूर्णपणे ऐका ना, पूर्णपणे सहमत आहे. पण ज्या वेळेस या राज्याचा क्रीडा मंत्री होतो त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नागपूरला पासेस दिले जातात. पण मी राज्याचा क्रीडा मंत्री असताना सुद्धा असं कुठल्याही प्रकारचे क्रीडा विभागाला पासेस दिले जात नाहीत. हे खरं तर चुकीचं आहे. हे आणि निश्चित प्रकारे हे पास नाही प्रश्न असा ऐका ना, दिले जात नाहीत. पण या बाबतीमध्ये सभापती महोदय निश्चित प्रकारे आपण प्रमुख आहात, सभापती म्हणून आपण आदेश देऊ शकता. तर तुम्ही आपण सभापती म्हणून पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सामने मुंबईत होतील त्यावेळेस सदस्यांना पास मिळतील अशा प्रकारे तुम्ही सर्वांना आदेश निर्गमित करावे. उदय सामंत. सभापती महोदय, भाईनी आता जरी बसून एक मुद्दा मांडला असं तरी सांगतो, इथे जे क्रिकेटचे पासेस मागत नाहीत, तिकीट जे मागणारे आहेत, हे सगळे क्रिकेटशी संबंधित आहेत. कोण खेळलेले असतील, कोण क्लब चालवणारे असतील, काही लोक ट्रेनिंग देणारे असतील. बघण्याची इच्छा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की सभापती म्हणून तुमच्या अधिकारामध्ये ही बैठक लावली पाहिजे. सचिन भाऊ राजकारणाचा त्याला नको, कारण तिकडे मिलिंद नाही ऐका ना, तिकडे मिलिंद नार्वेकर MCA वर आहे, तिकडे आशिष शेलार साहेब MCA वर असतील. आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही. त्यांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. BMC त्यांना मदत करते. एक मिनिट, BMC मदत करते, महाराष्ट्र शासन मदत करतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, सगळ्या सदस्यांना माहीत असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग देखील या मॅचेसना मदत करतो, कारण तो विभाग माझ्याकडे होता. आजूबाजूला उच्च व तंत्र शिक्षण विभागाची विद्यापीठाची जी जमीन आहे ती सुद्धा, बरोबर ना, युनिव्हर्सिटी आहे, ती सुद्धा आपण शासनामार्फत पार्किंगला देतो. या सगळ्या फॅसिलिटी जर गव्हर्नमेंट देत असेल तर सन्माननीय सदस्यांची भावना अशी कुठेही नाही आहे की आम्हाला पासेस द्या. पण निदान पूर्वी आठवतं, ज्यावेळी 2004ला साहेब पहिल्यांदा मी आमदार झालो त्यावेळी एअर इंडियाचं तिकीट हे विधान भवनामध्ये मिळायचं, बरोबर आहे ना. असा कोटा म्हणजे एवढा सन्मान होता. तिकीटच द्या ना, कोणी पास मागत नाही. आणि त्याच्यासाठी सभापती महोदय तुमच्या अधिकारामध्ये ही बैठक लावणं गरजेचं आहे.
कारण शासन करत असलेली मदत आणि शासनाच्या आमदारांना आणि शासनाच्या लोकप्रतिनिधींना जर अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर खरोखरच हे बघा, मला तिकीट मिळालं नाही, ह्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून कोणाला दुःख असण्याचं काही कारण नाही. टी व्हीवर स्लो मोशनमध्ये देखील आम्ही मॅचेस बघू शकतो. फक्त मुद्दा असा आहे की तिकीट जर लोकप्रतिनिधी मागत असतील आणि आता कोणीतरी सांगितलं की जर तिकिटाचा काळा बाजार होत असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. सांगतो ना, तेच पंजारी साहेब तुमच्याच मनातलं बोलतोय. जर अशा मॅचेस आपल्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये होत असतील आणि अशा तिकिटाचा काळा बाजार होत असेल तर त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश तुम्ही दिले पाहिजेत. शासन म्हणून आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. प्रवीण दरेकर. महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी सभासदांच्या भावना या ठिकाणी सरकार म्हणून आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहेत अजून आणि आम्हाला लक्ष सभापती महोदय या संदर्भामध्ये लक्ष भाई, वेधलं एक गेलं मिनिट, भाई. नाही, त्यामुळे लक्ष अजून वेधण्याचं प्रयत्न सभापती करतात. महोदय, आमची भावना ही आहे की आम्हाला पासेस बिसेस हा विषय नाही, पण तिकिटांची ब्लॅक होत असेल आणि जर तिकीटं विकत मिळत नसतील तर ते दुर्दैव आहे. आपण सभापती म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करणं आणि अशा प्रकारच्या ज्या गैरगोष्टी होतात त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे. सी एस ऑफिसला पासेस दिले जातात. या ठिकाणी क्रीडा विभागाला पूर्वी मामा काही ठराविक पासेस क्रीडा विभागाला दिल्या जायच्या. हां, म्हणजे एवढं पण अवमूल्यन सभापती महोदय होता कामा नये. तुम्ही या ठिकाणी रुलिंग द्यावा अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे सभापती महोदय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.